नमस्कार मित्रांनो. काल कामावरून घरी येत असताना एका गावाच्या स्टँडवर मी एक प्रसंग बघितला की जिथे एक 18-19 वर्षाच्या मुलाला वयस्कर किंवा मीडियम वयाची मुलं जवळपास एक 5 ते 6 जण असतील ते अशी दमदाटी करत होते, शिव्या देत होते, भांडत होते. आणि हे एवढं सगळं चालत असताना ते मुलगा जो होता तो गप गुमान ते सगळं सहन करत होता, ते ऐकून घेत होता. ना तो त्यांना उत्तर देत होता ना प्रतिकार करत होता. तर सांगण्यामागचा एवढाच उद्देश आहे की आपल्या आयुष्यात अशी खूप लोक असतात जी तुम्हाला कमजोर बघून तुम्हाला भीती दाखवण्याचा प्रयत्न करतात, तुम्हाला धमक्या देतात, तुम्हाला मारेन म्हणतात. एवढंच काय तर तुमच्या जवळच्या मित्रापासून येऊन सांगतात की त्याला सांग नाहीतर त्याला मारेन. तर अशी जी लोक असतात तर पहिली गोष्ट यांच्यात काडी मात्र दम नसतो. हे फक्त पोकळ बांबूसारखे असतात. ते म्हणतात ना, ज्यांना चावायचं असतं ती अशी भुंकत नाहीत. तर अशी भुंकणारी कुत्री तुम्हाला पावली मिळतील. अशा कुत्र्यांचा कधीच विचार करू नका आणि स्वतःला सशक्त बनवा, ताकदवर बनवा. कारण जास्त पण असं ऐकून घेणं बरोबर नाही. योग्य वेळी उत्तर दिलं पाहिजेत. प्रत्येकाच्या आयुष्यात हा प्रसंग आला असणार आणि येतोच. माझ्यासुद्धा आयुष्यात आला, पण आज तागायत माझ्यापर्यंत कोणी आलं नाही. कारण मी स्वतःला एवढं ताकदवर बनवलंय की माझी चूक नसताना कुणाचा बाप सुद्धा माझ्या अंगाला हात लावू शकत नाही. तर तुम्ही सुद्धा असं बना आणि सशक्त राहा. कारण तरुण पिढीला या गोष्टीची खूप गरज आहे आणि सध्याच्या समाजात जे चाललंय ते बघून तरी ह्या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत असे वाटतात. जय हिंद, जय भारत.